मित्र, कुठलीही सरकारी कामं असो, ती कामं निकृष्ट दर्जाचीच होतात. मग का? विकास कामाच्या नावानं आलेला सरकारी पैसा नक्की कुणाच्या घशात, कुणाच्या खिशात जातो? उद्घाटन करण्याआधी मोठे मोठे पूल पडतात, पहिल्याच पावसात रस्ते वाहून जातात. हे सगळं का? असे प्रश्न आपल्याला, तुम्हाला, आम्हाला नेहमी पडत असतात आणि त्याची उत्तरं सुद्धा आपल्याला माहीत असतात. सरकारी पैसा विकास कामावर खर्च होण्याच्या ऐवजी त्यातली जास्तीत जास्त रक्कम ही राजकीय व्यक्ती आणि संबंधित अधिकारी यांच्या खिशात जाते. अर्थात यात नवीन काहीच नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता जे लोक आमदार आणि अधिकाऱ्यांना लाच देतात, टक्केवारी देतात, त्यांनीच यातलं अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आणलेला आहे. बघा, सत्ता मिळवण्यासाठी महायुतीनं वाटेल तशा फुकट्या योजना आणल्या आणि जनतेच्या तिजोरीतला पैसा गुलाल बुक्क्यासारखा उधळून दिला. आधीच कर्जबाजारी असलेल्या महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये खडखडाट झालेला आहे. एकीकडं लाडक्या बहिणींना फुकट पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे आणि दुसरीकडं विकास कामं केलेल्या ठेकेदारांची बिलं गेल्या 3 वर्षापासून सरकारकडे अडकून पडलेली आहेत. सरकारी कामं करून घेतली, आता त्यांचे पैसे द्यायला सरकारकडे पैसे नाहीत. त्यामुळं ठेकेदार मंडळी भलतीच आर्थिक संकटात सापडलेली आहेत. ठेकेदारांच्या संघटनेनं अनेकदा इशारे देऊन पाहिले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. आता मात्र वैतागलेल्या या ठेकेदारांनी सरकारी पैशांना लागलेल्या घुशी कोड आहेत, विकास कामासाठी आलेल्या पैशाची वाटणी कशी होते हे अगदी जाहीरपणे सांगितलेलं आहे. म्हणजे खरं तर ही मोठी कबुली आहे. ठेकेदार महासंघाचं अधिवेशन कोल्हापुरात झालं. या अधिवेशनामध्ये ठेकेदारांनी आमदार आणि अधिकाऱ्यांना उघडं नागडं करून टाकलं. सरकारी कामाच्या ठेक्यासाठी आमदार आणि अधिकारी यांना कामाच्या रकमेच्या तब्बल 56% रक्कम वाटावी लागते, अशी जाहीर कबुलीच त्यांनी दिलेली आहे. यवतमाळचे ठेकेदार प्रवीण उंबरकर यांनी तर एस्टिमेट पेक्षा 15 ते 20% कमी रकमेने निविदा भरावी लागते, त्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्याआधीच नुकसान झालेलं असतं, असं सांगत त्यांनी सरकारी पैशाचं गैरमार्गाने कशी वाटणी केली जाते हे याचा सगळा तपशीलच दिला. यामध्ये त्यांनी सांगितलेली टक्केवारीचं गणित अत्यंत धक्कादायक आहे. आमदारांना 10%, अधिकारी आणि कर्मचारी यांना 15%, जीएसटी 18%, कमी रकमेनं निविदा 13%, असा एकूण 56% पैसा या मार्गाने जातो. विकास कामासाठीच्या सरकारी पैशाची खेरापत अशा मार्गाने वाटून टाकली जाते, याची कबुली ठेकेदारांना दिली. निम्म्यापेक्षा अधिक रक्कम जर या वाटेनं जात असेल तर सरकारने केलेली विकास कामं निकृष्टच होणार. पहिल्या पावसाआधी रस्ते खड्ड्यात हरवून जाणार, उद्घाटनाच्या आधी पूल कोसळणार, बांधकामं पडणार, यांची बँक खाती मात्र गलिलठ्ठ होणार. राज्य शासनाचा बांधकाम विभाग, जलसंपदा, पाणी पुरवठा आणि जिल्हा परिषदेच्या विविध विभागामध्ये काम करणाऱ्या ठेकेदारांनी अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आणलेला आहे. तसं पाहिलं तर टक्केवारीचं वास्तव सगळ्यांनाच माहीत असतं, पण कंत्राटदारांनी आता पहिल्यांदा आणि जाहीरपणे या लाचखोरीचा पर्दाफाश केलेला आहे. आता तरी टक्केवारीचा बाजार थांबेल का? विकास कामांचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारला जाग येईल का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढी मोठी टक्केवारी घेणाऱ्या आमदार आणि अधिकाऱ्यावर सरकार कारवाई करणार का? असे प्रश्न तुम्हा आम्हाला पडू शकतात मित्रांनो, पण काहीही होणार नाही. ज्यांच्यावर आरोप ते चौकशी करणार, मग काय कारवाई होणार? लाच देणाऱ्यांनी लाच खाणाऱ्यांची नावच सांगितली आहेत, पण तरीही आता कुठली SIT वगैरे नेमून चौकशी काही केली जाईल असं अजिबात वाटत नाही. आरोप करणाऱ्यांची तोंड मात्र कुठल्या ना कुठल्या मार्गाने बंद करण्याचा प्रयत्न नक्की होऊ शकतो आणि इथंच आपला विकास गुदमरून गेलेला आहे.
निवडणुकीत वाटल्या जाणाऱ्या नोटा येतात कुठून? मग पैसे घेऊन मतदान करणारेही यासाठी जबाबदार नाहीत काय म्हणाल तुम्ही मित्रांनो? जरूर सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.